मराठवाडा वॉटर ग्रीड विविध सिंचन प्रकल्प आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आज शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सखोल आढावा घेतलाय। जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेत झालेल्या स्वतंत्र बैठकीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागात झालेल्या बैठकीत मराठवाडा विभागासाठी राज्य मंत्रिमंडळाने 16 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आलाय। यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड विविध सिंचन प्रकल्प निधी वितरण आणि खर्च प्रकल्प निहाय आणि जिल्हानिहाय प्रगती सुरू आणि पूर्ण झालेल्या कामांची सद्यस्थिती तसेच अडचणी यावरील उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे। जायकवाडी प्रकल्प, शिवना टाकळी प्रकल्प, नांदूर मध्यमेश्वर कालवा, शनिदेव उच्च पातळी बांधारा, ब्रह्मणगाव उपसा सिंचन योजना 8वा टप्पा आणि पूर नियंत्रण उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। त्यानंतर जिल्हा परिषदेतही स्वतंत्र आढावा घेऊन बैठक घेऊन विविध विकास कामे योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात गती आणण्याचे निर्देश आमदार अंबादास दानवे यांनी दिले।